नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा कन्सेप्ट पाहणार आहोत। शेकडा नफा जो असतो तो काढत असताना शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100 हे शेकडा नफ्याचं सूत्र आहे। दुसरं सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर तोटा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100। याच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, शेकडा नफा शेकडा तोटा शेकडा नफा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढला जातो। खरेदी किमतीवर काढला जातो। विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, एक विनंती आहे की नेहमी लक्षात ठेवा, पोलीस भरती, सरळ सेवा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आल्याच्या नंतर शेकडा नफा शेकडा तोटा काढत असताना आपल्याकडे खरेदी किंमतच असली पाहिजे। जर खरेदी किंमत आपल्याकडे असेल तरच आपण त्याच्यावरती शेकडा नफा शेकडा तोटा काढू शकतो। कारण सूत्रे नफा काढत असताना नफावरती खाली खरेदी किंमत, तोटा काढताना तोटावरती खाली खरेदी किंमत, गुणाकारामध्ये 100। या भागासाठी आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत। प्रामुख्याने असे प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत आणतात आणि विद्यार्थी कुठल्याही पद्धतीने हा प्रश्न चुकण्याचाच प्रयत्न करतो किंवा तो चुकीची पद्धत वापरतो। प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या। एक वस्तू 800 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/8 नफा होतो। विक्रीच्या 1/8 नफा होतो, तर शेकडा नफा किती असं तुम्हाला सांगितलंय। हा प्रामुख्याने भाग सोडवत असताना बऱ्याच वेळा माझ्या अशा लक्षात आलं आहे की विद्यार्थी तो 800च घेतो खाली आणि 800 वरतीच काढण्याचा प्रयत्न करतो, ते चुकीचे। समजून घ्या, 800 ही तुमची विक्री किंमत आहे आणि विक्री किमतीवरती शेकडा नफा शेकडा तोटा तुम्ही काढू शकत नाही। आपल्याला शेकडा नफा शेकडा तोटा जर काढायचा असेल तर आपल्याला त्याची खरेदी किंमतच काढावी लागेल, हे लक्षात घ्या। मग खरेदी किंमत काढून घेऊ। विक्रीच्या 1/8 नफा झालाय, म्हणजे नफा किती झालाय ते काढून घेऊ। बघा, 800 च्या 1/8 नफा झालाय, याचा अर्थ 8 ने 8 कटला, 100 गुणिले 1 म्हणजेच 100 रुपये नफा झालाय। नफा किती झालाय तुम्हाला? 100 रुपये नफा झालेला आहे। एका वस्तूवरती 100 रुपये नफा झालाय, 800 रुपयाला विकलेली आहे। मग आधी खरेदी किंमत काढून घेऊ। खरेदी किंमत काढत असताना 800 वजा नफा म्हणजेच खरेदी किंमत आहे त्याची 700 रुपये। खरेदी किंमत किती आहे? 700 रुपये। विद्यार्थ्यांना हे काढावं लागेल, याशिवाय तुम्ही उत्तर काढू शकत नाहीत, हे समजून घ्या। कारण शेकडा नफा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो। त्यामुळे पूर्ण प्रश्न पहा। दुसऱ्यामध्ये आपण तोटा घेणार आहे, तो कसा सोडवायचा तेही बघून घ्या। येतो एक प्रश्न पाहिला लगेच काहीतरी गडबड करायची, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा, असं करू नका। प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या। खरेदी किंमत किती आहे तर 700, नफा किती झालेला आहे तर 100, गुणाकारामध्ये 100। हा झाला तुमचा शेकडा नफा। शेकडा नफा काढत असताना 2 0 कॅन्सल होईल, 100 छेदामध्ये 7 म्हणजे 7 1 7 राहिले 3, 7 चोक 28 राहिले 2, दशांश देऊन 0, 7 दोन्ही 14 राहिले 6 0, 7 8 56 म्हणजे 14.28% तुम्हाला याच्यामध्ये काय झालेला आहे तर शेकडा नफा झालेला आहे। अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता। दुसरी शॉर्टकट पद्धतीने पण काढता येईल। आपण थोडंसं शॉर्ट मध्ये पण जाऊ शकतो। कसं तर 1/8
हा नफा आहे आणि विक्रीच्या सांगितले म्हणून मी याला म्हणणार आहे विक्री किंमत आणि वरच्या संख्येला म्हणणार आहे नफा. वरच्या संख्येला काय म्हणणार आहे नफा. मग एक वस्तू 8 रुपयाला विकल्यानं 1 रुपया नफा झाला म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती आहे 7 रुपये. नफा किती आहे 1. शेकडा नफा काढायचा आहे म्हणून शेकडा नफा बरोबर गुणाकारात काय येतो 100. म्हणजेच 100 छेदामध्ये 7. आपण या स्टेपला येऊ आणि याला जर सोडलं तर 14.28% हा तुम्हाला शेकडा नफा होतो. हे लक्षात असू द्या. या पद्धतीचा वापर करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर एक छोटा कन्सेप्ट आहे. सेम प्रश्न नफे तोटा हा अंक आपण तिथे वापरलेला आहे. चला तर मग बघू की आपण हा प्रश्न कसा सोडवणार आहे. ठीक आहे बघा. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1 छेदामध्ये 24 तोटा होतो. तोटा झालेला आहे त्याला. आता तर शेकडा तोटा किती म्हटले ते अगोदर तोटा काढून घ्या. विक्रीचा तोटा झालाय म्हणून 1200 इथं लिहू. 1/24 इथं लिहा. 12 1 12 आणि 12 2 24 करून टाका. 100 भागिले 2 म्हणजेच किती 100 भागिले 2 म्हणजे 50. याचा अर्थ 50 रुपये तुम्हाला काय झालेला आहे तोटा झालेला आहे. 50 रुपये. एक वस्तू 1200 रुपयाला विकली तर 50 रुपये तोटा झाला. म्हणजेच खरेदी किंमत किती आहे तिची जास्त असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. 1200 अधिक 50 याचा अर्थ 1250 रुपये ही खरेदी किंमत आहे. आपण खरेदी किंमत का काढायला लागलो त्याचं आपल्याला घटक माहिती असला पाहिजे. कारण शेकडा नफा शेकडा तोटा हा आपण खरेदी किमतीशिवाय काढू शकत नाही म्हणून आपण ही खरेदी किंमत काढली. मग खरेदी किंमत किती आली इथं 1250. तोटा किती आहे तुमच्याकडे 50 गुणाकारामध्ये 100. याला सॉल्व्ह करून घेऊ. हा झाला तुमचा शेकडा तोटा. मग शेकडा तोटा काढत असताना 0 ने 0 काटला 5 न भाग देऊ. 5 1 5 25 5 125 म्हणजेच 100 छेदामध्ये 25 म्हणजेच 25 चोक 100. 4% काय झालेला आहे तुम्हाला शेकडा तोटा झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडता येतो. म्हणून प्रश्न सोडत असताना बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. कुठलाही प्रश्न आला लगेच सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करा. 1 छेदामध्ये 24 दुसऱ्या पद्धतीचा वापर करू. हा झाली तुमची विक्री किंमत. हा झाला तुमचा तोटा. एक वस्तू 24 रुपयाला विकल्यानं 1 रुपये तोटा झाला म्हणजेच खरेदी किंमत किती तिची तर खरेदी किंमत 25 रुपये. मग आला आपल्याकडे खरेदी किंमत 25 खाली येईल 1 रुपया तोटा वरती येईल गुणाकारामध्ये 100 म्हणजेच 25 चोक 100 4 1 4% हा आपल्याला काय होतो त्यामध्ये शेकडा तोटा होतो. ठीक आहे समजलं असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी किंवा असे काही प्रश्न आहेत जे प्रश्न तुम्हाला सोडवायला अडचण येतात काही कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये यासाठी आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करा जेणेकरून तुमचा प्रत्येक घटक या माध्यमातून आपण कव्हर करू. पोलीस भरती सरळ सेवा MPSC आणि अजून ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील शिक्षक भरती या सर्वांसाठी आपल्याकडे बेसिक बॅचेस सुरू आहेत. आपला पत्ता आहे भारती करिअर अकॅडमी जालना. यावरती तुम्ही संपर्क करा. तुम्हाला सविस्तरपणे यातला ॲड्रेस सांगितला जाईल. प्रश्न सोडवत असताना काही कन्सेप्ट समजला असेल नसेल तर तुम्ही आम्हाला याच्यावरती संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.